नमस्कार मित्रांनो. तर ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. महाराष्ट्र शासनाने 8 जुलै 2026 रोजी नवीन GR जारी करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तब्बल 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार, नवीन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार का, या GR मधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग यांनी 8 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. तर या GR मध्ये नेमकं काय आहे, तर केंद्र सरकारची सर्वांसाठी घरे ही योजना राबवली जात आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील बेघर आणि पात्र नागरिकांना घरकुल देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्यातील विविध घरकुल योजना सुरू आहे. तर सर्वात मोठी घोषणा, तर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा 100% म्हणून 140 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, तर हा निधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर लाभार्थ्यांसाठी आहे. तर महत्त्वाचा मुद्दा, तर यापूर्वी शासनाने प्रत्येक पात्र लाभार्थ्याला राज्य शासनाकडून अतिरिक्त 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच अतिरिक्त राज्य हिश्श्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर, तर एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 700 कोटी रुपये, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 140 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर निधी कुठे जाणार, तर हा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे BDS प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार असून त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. नंतर शासनाने दिलेल्या सूचना, तर शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरावा, कोणतीही आर्थिक अनियमितता होऊ नये आणि लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे पुरावे शासनाला सादर करावेत. तर नवीन लाभार्थ्यांना फायदा होणार का, तर या GR मध्ये नवीन अर्ज मंजूर करण्याबाबत कोणताही निर्णय नाही. हा GR मुख्यतः आधीच मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात आहे. म्हणजेच जर तुमचे घरकुल आधीच मंजूर झाले असेल तर शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आता संबंधित यंत्रणेमार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.